नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा माझी लाडकी बहीण यांच्यासाठी ई-के-वाय-सी करण्याचा जो नियम आहे तो निघालेला आणि ई-के-वाय-सी केल्यानंतरच त्यांना जे ₹1500 मिळत आहेत ते त्यांना पुढे लाभ मिळणार आहे. आणि हे कोणासाठी आहे? ज्या महिला पात्र आहेत. जसं की ज्यांना अगोदर पैसे भेटत आहेत आणि आता परत भेटत आले, अशा महिलांसाठी ही ई-के-वाय-सी प्रत्यक्ष आणि इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून त्यांनी ही कंप्लीट केल्यानंतरच पुन्हा त्यांना ते ₹1500 मिळणार आहेत. तर हे तुम्ही खास करून लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर ₹1500 ची लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय-काय लागणार आहे आणि कोणकोणती गोष्टीची तुम्हाला गरज लागणार आहे आणि काय कुठे जाऊन करायचं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तोचबरोबर एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर जसं की पहिल्या स्टार्टिंगला जे माझी लाडकी बहीण यांचा जो फॉर्म होता तो तुमच्या मोबाईल थ्रूनी पोर्टल भरलेला होता आणि ॲप्सद्वारे नारी शक्तिदूत ॲप्सद्वारे भरला असेल किंवा पोर्टलद्वारे. पण त्यांनी सुद्धा आणि पोर्टलसुद्धा एकच लिंक दिलेली आहे. त्या लिंकने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी आहे ती पूर्ण करणे आणि त्याच्यानुसारच पोर्टलद्वारेच तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण करता येईल. कोणत्याही ॲप्सवरून फॉर्म भरला असेल तरी चालणार. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचे ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला पुढे स्टार्ट करूया. मित्रांनो बघा, इथं बघू शकता तुम्ही, इथे त्यांनी दिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. म्हणजे तुम्हाला पूर्ण ई-के-वाय-सी करणे गरजेचंच आहे आणि हे पूर्ण डिटेल्स काढण्यासाठी त्यांनी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हा जी-आर कधी काढलेला आहे तर इथं बघू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक पूर्ण दिलेला आहे. नवीन प्रशासकीय इमारत मुंबईचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता हा जी-आर 18 सप्टेंबर 2025 या रोजी काढलेला आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे. पण काही कारणास्तव साईट असल्याकारणाने थोडी साईट स्लो. आपण ई-के-वाय-सी कशी करायची ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तोपर्यंत आपण हा पूर्ण प्रक्रिया याच्यामध्ये समजून घेऊया. तर इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता इथं बघू शकता की त्यांनी काय सांगितलेलं आहे की आर्थिक इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणी करण्यात येत आहे की सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी थेट हस्तांतरण डेबिटी आर्थिक लाभार्थीची रक्कम जमा करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला जी रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते. त्याचबरोबर तुम्हाला ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची आहे ती तुम्हाला या माध्यमातून मी सांगणार आहे. तर इथं खाली बघू शकता तुम्ही, इथं त्यांनी काय दिलेलं आहे की मंत्रिमंडळामध्ये घेतलेला निर्णय दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करवायचे आहे. महिला व बाल विकास विभागाची UIDने महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने वेब पोर्टल ई-के-वाय-सी उपलब्ध करून सदर योजनेच्या पात्र महिलांचा. म्हणजे तुम्हाला दरवर्षी जून महिन्यात तुमची के-वाय-सी करण्याची गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला आता तुम्हाला ई-के-वाय-सी करणे गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला पैशाचा लाभ मिळता येणार आहे, नाहीतर घेता येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा, इथं बघू शकता तुम्ही, आता काय म्हटलेलं, पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत विचाराधीन होते. त्याचबरोबर इथं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यानुसार KYC प्रशासनाच्या शासन मान्यता देत येत आहे की तुम्हाला इथं बघू शकता, इथं त्यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून तुम्हाला शासन मान्यता देण्यात येत आहे. तुम्हाला इथं लिंक दिलेलं आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर घर बसल्या करता येत नसेल तर तुम्हाला CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन पूर्ण प्रक्रिया करायची आहे. त्यानंतरच तुम्हाला पैशाचा लाभ घेता येणार. त्याचबरोबर आता आपण स्क्रोल डाऊन करूया. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांनी माहिती दिलेली कशा प्रकारे तुमचा KYC करायचा आहे. तर इथं बघू शकता माझी लाडकी बहीण या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं उघडल्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक व पडताळणी कोड कॅप्चा कोड नमूद केल्यानंतर कॅप्चा कोड टाकून घेतल्यानंतर तसेच सेंड बटनावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर आपले KYC आधीच पूर्ण झाले किंवा नाही हे तपासले जाईल. नाही झाले असेल तर तुम्हाला इथे असा संदेश प्राप्त होईल KYC आधीच पूर्ण झालेले आहे. नसेल झाले तर तुम्हाला या यादीत ते दिले जाईल. त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती OTP येईल. OTP इथे बघू शकता. इथे तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्यानंतर तो पुन्हा तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर पुन्हा तो तुमच्या पोर्टलवर टाकून घ्यायचा. पोर्टलवर टाकल्यानंतर पुन्हा तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर इथं बघू शकता. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुन्हा एक OTP तुमच्या मोबाईलवरती येईल. जो लिंक असेल वडिलांचे किंवा पतीच्या त्याच्यावरती आल्यानंतर पुन्हा त्याला टाकून घ्यायचं. टाकून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक असा मेसेज येईल की जात निवडा. म्हणजे तुमची जात कोणती आहे, ST आहे, OBC आहे, भटकी जी असेल ती, अनुसूचित जमाती, SC NB काय असेल ती टाकून घ्यायची. त्यानंतर टाकल्यानंतर पुन्हा इथं बघू शकता खालील तुमच्या कुटुंबामध्ये लाभार्थी कोणी सरकारी कर्मचारी असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सेवानिवृत्त आहेत की नाही ते टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये एक अविवाहित किंवा एक विवाहित टाकून घ्यायचं आहे लाभार्थी. असं असेल ते होय करून टाका. होय केल्यानंतर तुमचा चेकबॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं ऑप्शन येईल सक्सेसफुल KYC यशस्वी पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला तिथे तुमच्या डॅशबोर्डवरती येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मेसेज देखील येईल आणि अशा प्रकारे तुमची KYC पूर्ण होईल. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आता पुढचा व्हिडिओ आपल्याला येणार आहे KYC कशा प्रकारे करायचे आहे. जय हिंद.